शेतकरी मित्रांनो, कांदा पिकाला तातडीची फवारणी पाहू शकताय। कांदा पिकात पाणी साठलं होतं, शेवाळ देखील झालं होतं। कांदा कूज असेल, मर असेल, त्याजवर कांद्याला पीळ, ही समस्या माझ्याही शेतात आली। कांदा पिकाला तुमच्याही शेतात कांदा पिकाला येणार आहे आणि यावर करायची आपल्याला कांदा पिकाला तातडीची फवारणी। जय शिवराय, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर, कांदा लागवड उत्पादक शेतकरी, स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, ह्या वर्षी कांदा पिकाची लागवड आगात मागास अशा पद्धतीने झालेली आहे। काही शेतकऱ्यांनी पावसाळ्यात केली, काही शेतकऱ्यांनी मधल्या टप्प्यात केली, काही शेतकरी आता कांदा पिकाची लागवड चालू देखील आहे। कांदा पिकाची लागवड होऊन किती दिवस तुमचे होऊ द्या, इथून मागे आपण भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये ही फवारणी करा, ती फवारणी करा, अशी करा, तशी करा, ही माहिती सांगत आलेलो आहे आणि प्रॅक्टिकल काय प्रॉब्लेम होतोय हा तुमच्या समोर सांगणं गरजेचं आहे। मी माझ्या कांदा पिकाची लागवड सोयाबीन पीक काढून केली होती आणि ह्या वातावरणामध्ये जो प्रॉब्लेम आला तो आधी तुम्हाला सांगितलेला आहे। मग यावर करायची आपल्याला तातडीची फवारणी। ही फवारणी करतेवेळी नेमकी कशा पद्धतीने नियोजन करायला पाहिजे, तर मी जी काही फवारणी आणली तर ती तुमच्या समोर सांगतोय। विकत फवारणी आणलेली आहे आणि तीच तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतो। तर सुरुवातीला काय करायचं आपल्याला, रोको यामध्ये घटक काय आहे, थायफोनेट मिथाइल 70% WP सिस्टमॅटिक फंगीसाइड, ही पावडर आपल्याला घ्यायची आणि यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट म्हणजेच आदामाचं मास्टर कॉप, बायोस्टरचं रोको आणि आदामाचं मास्टर कॉप, या दोघांची आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे। तुमच्याकडे बॅटरी पंप असू द्या, पेट्रोल पंप असू द्या, कोणताही पंप असू द्या, ही फवारणी का करणं गरजेचं आहे, तर वातावरण उघडून झालेलं आहे। आता संपूर्ण ठिकाणी झालंय काय की आता फक्त वापसा होत नाही, पण नॉर्मल ओल असेल ना, या ओलीमध्ये या दोन्ही घटकांची फवारणी करायची। आता रोको घ्यायचं तरी किती, तर प्रति पंपासाठी आपल्याला 40 ग्रॅम याप्रमाणे घ्यायचं आणि मास्टर कॉप प्रति पंपासाठी आपल्याला 40 मिली याप्रमाणे घ्यायचे। पण ही दोन्ही औषधं कशी फवारायची ते एकदा सांगतो। तुमचे 10 पंप होत असतील तर 10 पंपासाठी रोको आणा, एक बादली करा, यामध्ये रोको टाकून घ्या, 10 मग टाका, खोलून घ्या। दोन्ही एकत्र करायचं नाही। मास्टर कॉप मिलीचं माप मिळतंय तुम्हाला, हे 40 मिली घ्या, पंपात होता। त्यानंतर याची दाट चिंब फवारणी आपल्या कांदा पिकाला करा। निश्चित स्वरूपात वरून पाठीवर काम करणारे, जमिनीत जाऊन काम करणारे, मर कूज पीळ वगैरे जो प्रॉब्लेम येणार आहे ना, हा देखील येऊन देणार नाही। आता ज्या ठिकाणी पीळ आले तो नॉर्मल कव्हर होईल, पण जास्तच पीळ आला असेल गेला काही हरकत नाहीये। आपल्याला कांदा पीक वाचवायचे आणि ही दाट फवारणी तातडीने तुमच्या कांदा पिकाला करायची। जशी मी माझ्या कांदा पिकाला करतोय तशी तुम्हाला तुमच्या कांदा पिकाला करायची। आणि ज्या वेळेस वापसा होईल, पाणी द्यायचा टायमिंग होईल ना, पाण्यातून पहिलंच एकरी 3 किलो सल्फर जावणी द्यायचे। 200 लिटरचं बॅरल करा। येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये जेव्हा मी पाणी भरणार आहे तेव्हा ती सल्फरची व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे। नेमकी कशा पद्धतीने द्रावण तयार करायला पाहिजे, आता काही शेतकरी म्हणतील हे जुनं झाले, तू आता नको आम्हाला सांगू, पण सांगणं गरजेचं आहे। मी जर माझ्या शेतात प्रॅक्टिकल करतोय तीच तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या वातावरणामधील होणाऱ्या बदलामुळे जो पाऊस झाला, पाऊस उघडल्यानंतर शेवाळ झालेला आहे, मरीचं प्रमाण आहे, वापसा देखील होत नाहीये, पीळ देखील आलेला आहे, पूज असेल, याच्यावर कशा पद्धतीने नियोजन मिळवावं, तर ही महत्त्वाची फवारणी करायची। आणि ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, अजून देखील मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल ना, सबस्क्राईब नक्की करायचे, समोर घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता, कमेंट्स नक्की करा। तुमचं कांदा पीक किती दिवसात झाले, काय स्टेजला आहे, कोणत्या अवस्थेत आहे, कमेंट्स नक्की करायची आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।